जळगाव शहरात वार्ड क्रमांक 3 मध्ये कुत्र्यांचा सुसाट. भटकती कुत्रे एवढी वाढली आहे. भटकत्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दर दिवसाला 10 तरी पेशंट आपल्याला बघण्यास मिळतात. त्याच प्रश्नाला गांभीर्याने धरून प्रवीण कोल्हे यांनी संबंधित अधिकारी यांना चांगले धारेवर धरले. आज दिनांक 14 मे रोजी महासभेत बोलताना आपण स्वतः त्यांना पाहूया. नंतर जे स्वतः डॉग पकडतात ते स्वतः बोललो. सकाळी 10 वाजेपासून माझे फोन चालू होते, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते एकच कुत्र 5 लोकांना चावा घेतला. म्हणजे एक नगरसेवक जर सांगून जर ते काम होत नसेल दिवसभरात आणि 5 लोकांचं एक म्हातारी आहे, त्या म्हातारीच्या पायालाही चावलं आणि डोकंही फुटलं दिसेल. म्हणजे दिवसभरात आपलं डॉग व्हॅन आली पकडायला शेवटी नागरिकांनी पकडलं ते कुत्र. ऐकू सर, मला असं वाटतं हा विषय मागच्या महासभेतही खूप फेर घेतला होता. त्यानुसार मी आता तरी सर्वांना आदेश दिले पाहिजे होते. अगर ती कंपनी कारवाई म्हणजे करत असेल तर मला वाटतं तिचं हे रद्द करा आणि नवीन टेंडर आपण प्रोसेस का नाही काढले. कारण की तुम्ही बघा तर भुसावळ शहरामध्ये आता काले झालेला आहे, जळगाव शहरामध्ये वारंवार तक्रार असते. त्याच्यासाठी कायम सोल्युशन काहीतरी करा की ती कंपनी व्यवस्थित काम करायचं असेल तर तिला आउट करा. नागपूरमध्ये तो जर आमच्या प्रभागांमध्ये सुद्धा गांधीनगरमध्ये काळे म्हणून आहे, त्यांच्या किचन पर्यंत डायरेक्टली घोळकाच्या घोळका घुसतो. खाली जमीन लेवलला घर असतं. काम करत नाही आता त्याच्याकडून जास्तीत जास्त करून घेण्याचा सध्या प्रयत्न ठेवूया आणि तुम्ही एक पॅरलल लिमिला एक नवीन रन करूया आपण. आणि जर चांगली संस्था आली तर त्यांना काम देऊया आणि रन करूया. तोपर्यंत यांना ठेवणं म्हणजे गरजेचं राहील. ते बोलताय की आम्हाला पेमेंटच होते आपल्याला येत नाही काम करायला. फोन करतात ना तेव्हा तरी ते केलं पाहिजे की ते कशासाठी फोन करतात. त्यांनी तिथे चावा घेतल्या म्हणून त्यांनी फोन केले होते वारंवार. त्याचा फॉलोअप नाही ठेवलं